नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत जवळपास 13 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झालाय. हे सर्व प्रवासी पुष्पक एक्सप्रेस मधील होते आणि या अपघातामध्ये एकूण 25 प्रवासी जखमी झालेले असून त्यांच्यावर पाचोरा आणि जळगाव येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे आणि अजूनही इथे बचाव कार्य सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा भारतामध्ये बेकायदेशीर वावर मोठ्या प्रमाणात होतोय. बेकायदेशीर शिरकाव केल्याच्या अनेक बातम्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातून एका बांगलादेशी नागरिकाला पुणे पोलिसांनी अटक केली होती. संबंधित आरोपी मागच्या 20 वर्षांपासून भारतात वास्तव्याला असल्याचं समोर आलं होतं. आरोपीनं बेकायदेशीरपणे भारत बांगलादेशाची सीमा ओलांडली होती आणि यानंतर त्यानं कलकत्त्यात जन्म दाखला तयार करून घेतला होता. त्यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबईवरून पुण्यात आला होता. मुंबईसह ठाणे आणि भिवंडीत देखील असे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचं समोर आलेलं आहे आणि या आरोपींकडे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्र देखील आढळून आलेली आहेत. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून शासन आता याकडे लक्ष देत आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून फक्त सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य सरकारनं स्थापन केली आहे. माजी IAS अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती 3 महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार आहे. मुंबई शहरातील वाहतूक कोंडी तसंच वाढतं प्रदूषण याबाबत दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवर आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली होती. राज्य सरकारनं न्यायालयाच्या या आदेशाची दखल घेतली असून तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन केली आहे. राज्याचे परिवहन आयुक्त, वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त, महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक, महावितरणचे प्रकल्प संचालक, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तर सहपरिवहन आयुक्त अंमल 1 महाराष्ट्र राज्य हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. मानकुर टी जंक्शन येथे पोलिसालाच रिक्षा चालकानं रिक्षा सोबत फरफटत नेल्याचा गंभीर प्रकार घडलेला आहे. या घटनेत पोलिसांच्या गुडघ्या आणि हाताला जखमा झाल्यात. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला होता, मात्र त्यानं रिक्षा न थांबवता पोलिसालाच फरफटत नेलं होतं. या प्रकरणी मानकुर पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि याचा तपास आता सुरू आहे. गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड DK रावला मुंबई गुन्हे शाखेनं खंडणी प्रकरणात अटक केली आहे. हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेनं DK राव सह 7 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय. DK राव वरील या कारवाईमुळे मुंबईत पुन्हा खंडणीचं रॅकेट सुरू असल्याचं उघड झालं असून पोलीस देखील आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. तसेच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.